नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक जी सेकंड शिफ्ट झाली होती त्याचा आपण पॅटर्न पाहणार आहोत। तसेच त्या पॅटर्नमध्ये कोणते कोणते क्वेश्चन आले होते तेही आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी। तसेच येणारे जे समाज कल्याणचे पेपर्स आहेत, जसे वॉर्डन आणि जो पण इन्स्पेक्टरचा जे पेपर आहे, म्हणजे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचे जे पेपर आहेत, त्यासाठी तुम्हाला फायदा होईल। ह्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की पॅटर्न समजून येईल। तर ठीक आहे, आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मराठी विषयाचा समासावरती क्वेश्चन होते, प्रयोगावरती पण क्वेश्चन होते, समानार्थी आणि विरुद्धार्थी ह्यावर दोन्हीवरती क्वेश्चन आहेत। जरा फक्त समानार्थी जरा किचकट प्रश्न विचारत आहेत, ते जरा एकदा तुम्ही पाहून घ्या। अलंकारवरती 100% प्रश्न असतो, 2 क्वेश्चन आहेत। वॉर्डनला 3 ते 4 क्वेश्चन अलंकारवरतीच विचारत आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। परत पॅराग्राफवरती 5 क्वेश्चन आहेत, वाक्यप्रचारावरती क्वेश्चन आहे, म्हणीवरती पण क्वेश्चन आहेत, शब्दसमूह ह्याच्यावरती पण क्वेश्चन आहेत, ध्वनिदर्शकवर 3 क्वेश्चन आहेत बघा, आणि लेखक टोपण नावे ह्याच्यावरती पण क्वेश्चन आहेत। म्हणजे फक्त तुम्हाला जास्त एक्स्ट्रा काय करायचं, टोपण नावे करायचे आहेत। टोपण नावे, शब्दसमूह करून जावा नीट, अलंकार करा चांगलं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करा, ठीक आहे। आता इंग्लिशमध्ये अँटोनिम्सवर 3 क्वेश्चन आहेत, सिनोनिम्सवर पण 3 क्वेश्चन आहेत, फिल इन द ब्लँक्सवर 5 क्वेश्चन आहेत। फिल इन द ब्लँक्स म्हणजेच जे क्लोज टेस्ट आहे त्याच्यावरती, क्लोज टेस्टमध्ये एक तुम्हाला ते पॅराग्राफ देतील, त्याच्यात फिल इन द ब्लँक्स असतील, ते तुम्हाला फिल करायचे आहेत, असे क्वेश्चन असणार आहेत। पॅराजंबलवर 2 क्वेश्चन आहेत, प्रोवर्बवरती 2 क्वेश्चन आहेत, इडियम्स अँड फ्रेजेसवरती पण क्वेश्चन आहेत। पॅराग्राफवर 5 क्वेश्चन आहे, म्हणजे पॅराग्राफचे 5 क्वेश्चन आणि क्लोज टेस्टचे 5 क्वेश्चन, असे 10 क्वेश्चन तुमचे हातचे मार्क आहेत। फक्त ते तुम्हाला प्रॅक्टिस करण्यास फक्त जरा 1-2 व्हिडिओ बघून जावा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। आर्टिकलचे 2 क्वेश्चन आहेत। आता GK आणि GS पाहूया। अर्जुन पुरस्कार 2023चे म्हणजे जो करंटचा क्वेश्चन होता त्याच्यावरती 2 क्वेश्चन विचारले होते। सिटिझनशिप आर्टिकल विचारलं होतं, कलम विचारलं होतं। खो खो क्रीडा 2023चा वर येथे एक क्वेश्चन होता। महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कोणत्या भागात जास्त पडते हे विचारलं होतं। 2011 नुसार लोकसंख्यावरती एक क्वेश्चन होता। योजनावरती क्वेश्चन होता। छत्रपती शिवाजी महाराज यांचे धार्मिक गुरु कोण होते हे विचारलं होतं। परत अल्लाउद्दीन खिलजी कोणत्या सालापर्यंत राज्य केलं, म्हणजे कोणत्या सालापर्यंत त्याने राज्य केलं, त्याचा जो कार्यकाळ होता तो विचारला होता। आता मॅथ्सचे क्वेश्चन पाहूया। फक्त मॅथ्सच येतं ही गोष्ट लक्षात ठेवा, रिझनिंग नाही आहे। वॉर्डनला सुद्धा नव्हती, आता समाज कल्याण निरीक्षकला पण नाही आहे, फक्त मॅथ्स आहे, ठीक आहे। सरासरीवरती ॲव्हरेजवरती क्वेश्चन होता, काळकाम वेगवरती क्वेश्चन होता, सरळ व्याज आणि चक्रव्याजवर 2 क्वेश्चन होते। सिम्प्लिफिकेशनवरती एक क्वेश्चन होता। अल्जेब्राचे इक्वेशन त्याच्यावरती पण क्वेश्चन होतात, इक्वेशन करून जावा। परत रेशो आणि प्रपोर्शनवरती पण क्वेश्चन होता, आणि ट्रँगलवर एक क्वेश्चन होता, ठीक आहे। असं होतं मॅथ्सचा पॅटर्न होता। जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन नसाल तर नक्की जॉईन व्हा। माय MPC जर्नी करून माझं चॅनलचं नाव आहे, त्यावरती मी सर्व एक्झामची माहिती तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल। आणि येणाऱ्या ज्या आगामी परीक्षा आहेत त्याचाही मी तुम्हाला त्याच्यावरती माहिती देत असतो, त्यामुळे नक्की जॉईन करून घ्या। माय MPC जर्नी म्हणून आहे, तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, थँक्यू।